जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या एकंदरीत योजना करो या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत आणि या दोन्ही हप्ते एकत्रित थेट या कार्यक्रमामधून वितरित संपूर्ण माहिती जाणून घेऊ। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ आणि हे दोन्ही हप्ते कशा पद्धतीने 5000 रुपयाचे येणार आहेत या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या लोकप्रिय YouTube चॅनल म्हणजे योजना करो लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपण सबस्क्राइब पण करू शकता। अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर योजना करो लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट या नमो शेतकरी आणि पीएम किसान एकंदरीत 5000 रुपये शेतकरी बांधवांच्या कशा पद्धतीने जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आणि पीएम किसान योजना असो किंवा कोणत्याही योजना असो त्यासाठी ॲग्री स्टॉक नोंदणी जी आहे ती करायची होती। म्हणजे आपल्याला एकंदरीत जर पाहिलं तर फार्मर आयडी हा अनिवार्य केलेला आहे। हा फार्मर आयडी काढायचा होता। आपण जर काढला असेल तर अत्यंत चांगला आहे, जर काढला नसेल तर काढून घेऊ शकता। यासाठी तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना यासाठी आणि अनेक योजना ज्या आहेत त्याच्यासाठी लागणार आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण असे दस्तावेज आता ठरणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट हप्त्याचं वितरण आता होणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वपूर्ण असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित ते म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन्ही हप्ते एकत्रित जे आहेत ते आता 5000 रुपयाचे येणार आहेत आणि थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हे पैसे थेट आता जमा होणार आहेत। यासाठी मित्रांनो फार्मर आयडी अनिवार्य केलेला आहे। पीएम किसान योजनेचा जर एखादा हप्ता राहिला असेल त्या ज्या शेतकरी बांधवांचा राहिला असेल त्यांना पण ते यासोबतच मिळणार आहे। एकंदरीत अशा पद्धतीने 5000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा